नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे शुक्रवार, आंतरराष्ट्रीय योग दिन। सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा। आणि आज मी सुट्टी असल्यामुळे आली आहे आईच्या शाळेत आणि आईचं फर्स्ट टाइम असं झालं आहे की व्हिडिओ तिला घ्यायचं नाही असं पण म्हटले। सो बघा, आता आम्ही ना योगा करणार आहोत, ही सगळी चिलीपिली गँग आणि मी। सो आम्ही काय काय योगा करतोय ते बघा। आणि स्टार्टिंगला इन्स्ट्रक्शन्स आई देत होते, म्हणजे तिने आधी सगळ्यांना मान हलवायला लावली, हात हलवायला लावले, मग गुडघे हलवायला लावले। असं नाही का, थोडंसं इनिशियलवालं जे स्ट्रेचिंग्स असतात ते आईनं करून घेतले सगळ्यांकडून। आणि त्याच्यानंतर अगदी सोपे सगळ्यांना जमतील त्या चिल्यापिल्या लोकांना असे काही व्यायाम प्रकार मी त्यांना दाखवले आणि त्यांना करायला लावले। सो माझं बघून थोडंफार ज्याला जसं जमल ते तसं तो व्यायाम करायला लागला। घ्या आणि टाचा वर करा आणि पुढच्या पंजावर उभं राहा। त्यांना पण आकाशाच्या दिशेने पूर्ण शरीर गेलं पाहिजे आपलं। तुम्ही जितकं स्ट्रेच करू शकता स्वतःला तितकं स्ट्रेच करा। झालं बस। आता तर आपण करतोय त्रिकोणासन। त्रिकोणासनासाठी काय करायचं, पाय थोडेसे लांब घ्या, त्याच्यानंतर तुमचा उजवा हात उजव्या पायाला लावा आणि डावा हात वर सरळ ठेवा। झालं का सगळ्यांचं करून? आणि फक्त श्वास घ्या आणि श्वास सोडा। मला वाटतं डोळे झाकायला सांगायचं। डोळे झाका, डोळे बंद करा, हात गुडघ्यावर ठेवलेत का, श्वास घ्या। आणि सोपी आसनं ज्यावेळेस करून झाली, जी त्या सगळ्या चिल्यापिल्यांना येतील, त्याच्यानंतर मी त्यांना मला जमणारी, मला आवडणारी जी 2-3 आसनं आहेत ती करून दाखवत होती की हे करून बघा, ते करून बघा, हे कोणाला येतंय बघूया, ते कोणाला येतंय बघूया, असं आमचं सगळं चाललेलं। सो बघा, कोणी आसनं केलीत आणि मी काय काय आसनं त्यांना करून दाखवली। इकडच्या हाताने हा अंगठा पकडायचा आणि इकडच्या हाताने हा अंगठा। मला एकच पकडता येतो, तुम्हाला किती येतात बघा। आधी तोपर्यंत पकडता आला थोडं हे होणार आहे बघा। आता अंगठे पकडता येत आहेत का? हा, सोहमचं छान झालंय, सोहमचं छान। कोणाला? एक हात ना, एक हात टेकव। पायाचा नमस्कार करा आणि डोकं असं इथं खाली टेकवा। त्या टाचाला ठेवा। थांबा 1 मिनिट। पाय गुडघ्यात सरळ ठेवा, वाकवू नका। पाय सरळ ठेवा। हा, चेहऱ्यावर घ्यायचं पूर्ण। तर विषय असा झाला, मला जे 2-3 आसनं येतात ती मी या लोकांना करून दाखवली, या लोकांना करायला लावली। आणि आता सोहम आलाय, तो त्याला येतो देवाला आसन करून दाखवतोय, ते मला काही येत नाही। आणि सोहमनं दाखवलं, मला कळलंय ते मला पण येतं। सो आता आम्ही दोघं सोबत करणार आहोत। रेडी? तू रेडी का? हा, वर। आणि आधी आमचं आसन बाकीच्यांनी बघितलं आणि त्याच्यानंतर आई बाकीच्यांना म्हणाली, बघा कोणाला जमतंय, ज्याला जमतंय त्यानं करून बघा। सगळ्यांनी ट्राय केलं, काहींना खूप छान जमलं, काहींना नाही जमलं। ज्याला जसं जमेल त्यानं तसं ते आसन केलं। आणि त्याच्यानंतर आईनं सांगितलं आता सूर्यनमस्कार करायचे। सो आम्ही 12 सूर्यनमस्कार केले। 3ला असं, हा, 4ला दोन्ही पाय मागे, 5ला खाली, 6ला परत वर, 7ला परत असं, 8ला एक पाय पुढे, 9ला दुसरा पाय पुढे, 10ला मागं आणि परत नमस्कार।
कळा ना? 1 2 3 4 5 6 7 8 परत म्हणा. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि दोन राहिलेत असं म्हणून आईनं अख्खे 12 सूर्यनमस्कार घालायला लावलेत आमच्या सगळ्यांना. आणि हे झाल्यावर आता ही सगळी परत शवासन करतायत बिकॉज सगळ्यांचं असं मधीच असं झालं तर बास दिदी बास आता बास. स्त्रीलाईनं सगळ्यांना 12 सूर्यनमस्कार घालायला लावलेत. सो मी तर घामाघूम झाले. खूप दिवसातून व्यायाम केलाय, खूप जास्त दिवसातून. आणि हे सगळे आता शवासन करतात बिकॉज कंटाळलेत सगळे एवढ्या व्यायामानं. आणि परत ओमला सुरुवात करायची. डोळे बंद आहेत का बघा. ताट बसा. आणि लास्टला ओमकार म्हणून झाला आणि आमचा व्यायाम संपलेला आहे. हा व्हिडिओ पण मी इथेच संपवेल. ऑन आईज डिमांड मी व्हिडिओ केला आहे. म्हणजे व्हिडिओ करायचा काही प्लॅन नव्हता. मी असंच येते मी सारख्या आईच्या शाळेत आणि तशीच आज पण आलते सुट्टी करून आणि अचानक आईचं असं झालं व्हिडिओ बनव. सो मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.